नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण आलो वाघेला स्टील अँड अप्लायन्सेस मध्ये आलो, ठाण्याला आहे आणि प्रसिद्ध असं दुकान आहे, 50 वर्ष जुनं असं दुकान आहे। आणि इथे असलेली तांब्या पितळ आणि स्टीलची खूप हमी म्हणजे प्युअर क्वालिटी तुम्हाला इथे बघता येणार आहे। तर आजच्या भागामध्ये आपण तांब्या पितळेचं नवीन प्रकारचं कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया, चला तर। ठाणा पश्चिमेला तुम्ही आलात का तुम्हाला यायचं फायर ब्रिगेडच्या इकडे पुढे गेलात तर त्या साईडला दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे। फायर ब्रिगेड पासून तुम्ही आलात ना का हे सगळं मसाला मार्केट आहे आणि महात्मा फुले मंडई लागते। इथे आपलं दुकान आहे मसाल्याचं, ही पूजा गल्ली आहे आणि ह्या मसाला मार्केटच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे वाघेला स्टील अँड अप्लायन्सेस। नमस्कार दादा। आपल्या सोबत आहे दुकानाचे मालक मुकेश दादा आणि हे दुकान 50 वर्ष जुनं आहे ना, वडिलांपासूनच आहे। पितळेचं क्वालिटी खूप उत्तम असते इथे, म्हणून मी तुम्हाला हातचा व्हिडिओ दाखवणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय काय नवीन आलेलं आहे। दादा हे काय बरं आहे? हे कॉफी फिल्टर आहे, कॉफी लवर्स साठी पूर्ण ब्रास मध्ये आलेलं आहे। अच्छा, बघा पितळेमध्ये आहे आणि असं फिल्टरच आहे ना, फिल्टर कॉफी। अच्छा, अशा प्रकारे भांड आहे आणि बऱ्यापैकी वजन आहे। स्टील मध्ये येतात, आता ब्रास मध्ये चालू झाले। अच्छा, काय किंमत आहे याची? ही 500 पासून सुरुवात आहे तर 1000 पर्यंत सर रेंज येतात। दोन साईज येतात त्याच्यामध्ये, दोन साईज मध्ये बघा मस्त आहे कॉफी फिल्टर आणि कॉफी पिण्यासाठीचं पारंपरिक मस्त। याच्यामध्ये कॉफी प्यायची मजा वेगळीच असते, हॉटेलमध्ये वगैरे असतात आणि मोस्टली स्टीलचे बघायला मिळतात। पितळेमध्ये आलेलं आहे, किती मजा येणार आहे प्यायला। हे पण छान आहे, बऱ्यापैकी वजनदार आहे। काय किंमत असणार आहे जोडीची? छोटी साईज 300 रुपयाला सेट जाते, मोठी साईज 400 रुपयाला सेट जाते। मस्त आहे, पण वजन आहे आणि प्युअर बघा ना, लकाकतंय जसं काय सोनच आहे। आजच्या जमान्यात हेच म्हणायला पाहिजे, सोन्याचा भाव वाढला। आणि केटल, कॉफी आणि चहा आली का केटल पण आली आणि केटल असं तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार आहे। मठारचे ना आणि पूर्ण कलाई केलेली आहे। अच्छा, त्याच्यामध्ये अच्छा हे बघा, अच्छा बरं। आणि खूप वजन आहे याचं, 3 साईज येतात। याच्यापेक्षा मोठी पण आहे ना? मोठी पण येते, पण क्यूट आहे बघा ना, मधली साईज आहे, काय सुंदर आहे, मस्तच। वेगळं असं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तुमच्या डायनिंग टेबलवर तर सुरेख वाटणार आहे। याच्यामधला चहा तर मस्तच आणि हा कप मस्त अँटिक आहे। अच्छा, खूप सुरेख कपबशी आहे, डिझाईन आहे बघा त्याला, क्या बात आहे। फोडणी पात्र पण आहे, फोडणी पात्र कलाई केलेले आणि बऱ्यापैकी मोठं आहे बघा ना। याच्यामध्ये भाज्या वगैरे गरम पण करू शकतो राहिलेल्या। काय किंमत आहे दादा तुझी? याच्यामध्ये पण 2 साईज येतात, 550 पासून सुरुवात आहे रेंजच्या हिशोबाने। आणि समजा मला जुनं आमच्याकडे तांबा पितळ असेल तर तुम्ही घेणार? करतो जुनं वगैरे, तांबा पितळ सगळं मोडीत घेणार ना? तुमच्याकडचं जुनं काय आणि स्टील आणलं तर? स्टील घेतो, अल्युमिनियम घेतो, तांबा पितळ सगळी भांडी घेणार म्हणजे जुनी भांडी आणलीत ना तुम्हाला त्याच्या बदलीत मिळणार आहे एक्सचेंज मध्ये। वा, हे मी पहिल्यांदाच, हे तर मी पहिल्यांदाच बघते। आता एवढे व्हिडिओ बनवले पण हे मी पहिल्यांदाच बघते। छान, ह्याच्यामध्ये कलई केलेलं आहे ना। अच्छा, आणि कलई वगैरे करून देता तुमच्याकडे? कलई पण करून देतो, कुठल्या जुने टोप असेल त्यालाही कलई होतील। अच्छा, बघा ना छान आहे ना। याच्यामध्ये भाजी वगैरे फ्राय करण्यासाठी पण एकदम मस्त पसरट भांडे, बऱ्याच प्रकारे वापर करू शकतो। हेवी आहे आणि हातात घेतल्यावर कळतं आणि त्याला पकडायला पण मस्त आहे। तवा पण आहे ठशांचा, क्या बात आहे। चपातीचा पितळेचा तवा हातात, खूपच वजन आहे याचं। ह्याची काय किंमत आहे आणि ह्याच्या साईज असेल? साईज येतात 1500 पासून सुरुवात आहे, मग जशी मोठी घेणार त्या हिशोबाने। अच्छा, 1500 पासून याच्यामध्ये ठशाची मस्त बघा ना, तवाचा खूपच सुरेख आणि हात आपल्याला लागतोच। पितळेचं जर कलेक्शन आवडत असेल, ज्यांना घ्यायचं असेल तर नक्की इथे भेट द्या। वाव, युनिक असं आहे, डिझाईन किती सुंदर आहे बघा ना, बारीक अशी, राजे लोकांच्या वेळचं मस्त वाटणार आहे डायनिंग टेबलवर। सुरेख आहे, त्याच्यामध्ये पॅटर्न पण आहे त्यांच्याकडे। आपण एक सुरई सारखं आहे। किती लिटरचा असेल हा? 2 लिटर। 2 लिटरचा। ह्याची काय किंमत आहे? 1500 पासून सुरुवात आहे ह्याच्याकडे पण। बरं, आणि ही अंडी दिसते याच्यामध्ये, कलईची अंडी, कलई केलेली आहे? कलई केलेली अंडी। बरं, बिर्याणी पॉट वगैरे, बिर्याणी पॉट, भाज्या, भात, टोटल 5 साईज अवेलेबल आहे।
अच्छा, किती? 5 साईज. याची काय किंमत आहे ह्या भांड्याची? सुरुवात होते. ह्याची पण 2.5 आहे. तर तुम्ही पुढे मग जसं घ्याल त्याप्रमाणे मग साईज प्रमाणे. हे एक काय दादा? देवाचा नैवेद्य सेट. नैवेद्याचं ताट छोटस आपण देवाजवळ ठेवतो ना, काही नाही का वेगळं वेगळं भांडत, हा पूर्ण सेट आहे. आणि गिफ्ट साठी पण हे चांगलं आहे, खूप चांगलं. हेवी क्वालिटी येणार ही. अच्छा, काय किंमत असेल याची ह्या सेटची पूर्ण? छोटी साईज जाते 350 ला, मोठी साईज मग त्या हिशोबाने. बरं, ही 350 ची. त्याच्यापेक्षा अजून एक बारकी साईज येते, लहान येते. अच्छा, म्हणजे ही 500 ला असेल. येस. ही जी किंमत आहे ह्याची बघतोय ती 500 ची, म्हणजे थोडस वजन वगैरे आहे, प्युअर आहे आणि सेट द्यायला गिफ्ट साठी मस्त आहे. अजून आहे त्या आतली साईज आहे आणि मोठी हवी तर मोठी. बरं, ही सांडशी दादा मस्त गाळणी आहे चहाची, आणि पहिल्यांदाच मी गाळणी सुद्धा बघते पितळेची निघालेली आहे, म्हणजे ह्याला घासू पण शकतो ना. अच्छा, दार वगैरे पण पितळाचं आहे ना. अच्छा, हे बघा मस्त मोठ्या साईज मध्ये, म्हणजे तुम्ही सूप वगैरे पण काढू शकता. बऱ्यापैकी मोठी आहे. सांडशी सुद्धा आहे पितळेची. बऱ्याच वस्तू आहेत. आणि हे दादा हे चहा साखरेचे डबे, स्टोरेज डबे म्हणा तुम्ही काही, म्हणजे मग हे असं घासावं लागणार आहे, म्हणजे ब्लॅक वगैरे होत नाही, घासायचा त्रास नाही. म्हणजे साध्या याने घासलं तरी होऊन जाईल, ब्लॅक होत नाही, काळं पडणार नाही. म्हणजे रोजच्या वापरायला बरे. चहा जसं त्यांनी सांगितलं, साखर, चहा पावडर, त्याच्यासाठी हे वेगळे पण आहे. साखरेचे डबे हे पण लेकड केलेले, हे पण ब्लॅक वगैरे होत. अच्छा, आणि ते दिसतंय पण वस्तू तुम्ही काय ठेवले. हा पण एक सेट चांगला आहे चहा कॉफी साठी वगैरे, मस्त आहे. हंडी तर आपण बघितले. हे काय तुपाचं भांड आहे, पूर्ण पितळाचं, पूर्ण प्युअर आहे. आणि त्याचं ना फिनिशिंग बघा ना, वेगळंच आहे. ह्याच्या साईज असतात? याच्यामध्ये एकच साईज येते, ही साईज. ह्याची काय किंमत? हे याच्यामध्ये व्हरायटीज येणार तुम्हाला. पातळ मध्ये घेतलं तर 500 पासून येतात, मग जसे हेवी पर्यंत घेतलं त्या हिशोबाने साईज रेट येते. अच्छा, हे बघा छान डिझाईन वगैरे, आणि आतमध्ये मस्त घी साठीचं स्पून दिलेलं आहे. हंडी तर मस्तच आहे. वाव, हे पण छान आहे. जरा वरच आहे. लंगडी. अच्छा, ती हंडी बघितली. ती हंडी झाली, ही लंगडी झाली. ही लंगडी जरा पसरट असते आणि पूर्ण मठर आहे ना डिझाईन, पूर्ण मठर कलई केलेली झाकण. वाव, ह्याच्यामध्ये किती साईज येतील? त्याच्यामध्ये टोटल 4 साईज. 4 साईज आहे ना, बघा ना किती क्यूट आहे, मस्त प्युअर एकदम. आणि हा डबा मी हे पूर्वीच्या काळी असायचे डबे, पेढागाठी डबे म्हणतात त्याला. हा, आणि त्याच्यामध्ये जास्त करून दागिने ठेवले जायचे. हे काही पण ठेवू शकता. लाडू वगैरे छान राहतात. लाडू डबे म्हणतात, लाडू डब्बा म्हणतात, कारण ते डब्यांचा आकारच तसा आहे. हे झाकण त्याचं आहे. बरं, मस्त छान आहे, क्वालिटी छान आहे पितळेची, प्युअर क्वालिटी. आणि आतमधलं हे भांड आहे ना, म्हणजे तडकण्याचा काही चान्सेस नाही, पूर्ण जड आहे, मस्तच. ह्याची काय तरी किंमत दादा? ह्याच्यामध्ये थोडं 5 साईज आहे. अच्छा, 800 पासून सुरुवात होते. 800 पासून लहान साईज पासून मग जसे म्हणजे 900 100 वाढतील का? नाही, म्हणजे रेंज साईजच्या हिशोबाने येणार, 100चा नाही, म्हणजे 200 300 असे वाढणार. बघा खूप क्यूट आहे. लाडू पण याच्यामध्ये मस्त, लाडू डबाच म्हणतात ते म्हणाले. त्याच्यामध्ये साईज दाखवा, ही जरा मोठी आहे ना. ह्याच्या आतले अजून येतात. ह्याच्या आतले अजून येतात. छान आहे, खूप जड डबा आहे. ही सर्वात मोठी साईज. मस्त आहे बघा, छान आहे. त्याला जे ठसे दिलेत ना, हे मठार मस्तच आहे. त्याच्याने अशी शाईन वाटते त्याला. एकावर एक पण तुम्ही ठेवू शकताय, जागा पण वाचणार आहे. किंवा तुम्ही तिसरा अजून एक घेतला तो छान. याला मुघलाई अंडी म्हणतात. मुघलाई अंडी मुघल लोक बिर्याणी अंडी बोला काही. अच्छा, नाव दिलेलं आहे. खूप वजन आहे पण किती मोठी फॅमिली असेल आणि बिर्याणी का छान बनेल. एक एक दाणा दाणा मोकळा होणार आहे. अजून मोठी हा, आणि मेन पकडायला वगैरे छान आहे. छान आहे. आणि त्याचं झाकण बघू. हे बघा, अशा पद्धतीने असं पण घेऊ शकता. दोन्ही बाजूने वापर करू शकताय. आणि हंडीचा तुम्ही भाज्या वगैरे बनवण्यासाठी पण वापर करू शकता. खूप क्यूट असं दिलंय. ते असं फिरताय ना तर डिझाईन तयार होते मस्तच. तसे बरेचसे प्रकार आहे. हे सुद्धा आपण बघितलं. एक आपण मसाल्याचा डबा स्क्वेअर मधला बघूया यांच्याकडे. हा स्क्वेअर मधला, राऊंड मध्ये तर आहेच यांच्याकडे. हे किती? 9 डबे आहेत. 9 वाट्यांचे. अच्छा, 9 स्क्वेअर वाट्या आहेत.
आणि प्युअर पितळेचं आहे. आणि बघा त्याच्यावरती ही लेकरची डिझाईन आहे ना, लेकर केलेलं आहे, हे ब्लॅक वगैरे होत म्हणजे रोजच्या वापरायला बरं आहे. मग पितळेचं घेतल्यानंतर आपल्याला तोच प्रश्न, बायकांना घासणार कोण आणि काळं पडतं. काही वातावरण पण तसं असतं. खूप छान आहे कलेक्शन. याच्यामध्ये साईज येणार दादा मग? नाही, याच्यात एकच साईज आहे, ही साईज. त्याची सांगा ना किंमत काय? याच्यामध्ये 3-4 कंपन्याचे येणार. 3000 पण येते, 3500 पण येते, 2500 पण येते. आपल्याला जसं हवं तसं. त्या हिशोबाने. बरं, किंमत तुम्हाला साधारण कळली. यांच्याकडे कसं एकच पीस नाही, मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला जसं बजेट आहे तसे ते देणार आहे तुम्हाला. बरोबर बोलतात. त्याच्यामुळे तांब्या पितळेचं कसं वजनावर पण असतं ना. वजनावर पण मिळतील. हो, जी वस्तू नगावर आहे ती नगावर पण मिळतील. बरोबर. आणि छोटे डबे? छोटे आता पूजा डबे म्हणतात त्याला. वाव, पितळाचा पूजा डब्बा झाला. मस्त छोटस बारीक येणार. मी मसाला डबा आहे, काही लोक वापरू शकतो. मसाला किती ठेवणार आपण याच्यात? 1 चमचा मसाला राहणार आहे. ते काय लहान मुलीचे खेळणी वगैरे. हा, हे मस्त आहे. आपल्याला कुंकू, अष्टगंध सगळं काही तुमचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे होणार. हा एक ठीक आहे मसाल्याचा, तो मसालाचा डबा, मिनी मसाला डबा. आणि हा पूजेसाठीचा. पूजा. आणि वरती बघा झाकण मस्त उघडायला त्याला हे दिलेलं पकडायला, आणि छोटासा स्पून पण आहे. काय किंमत असणार आहे याची? हे 500 पर्यंत जाते. हा 500 रुपयाचा आहे. आणि गिफ्ट द्यायला खूप छान आहे. गिफ्टिंगला खूप चालतात हे. अच्छा. आणि रुखवात वगैरे मांडायला पण सुंदर आहे. आणि पूजासाठी खूपच चांगलं आहे. खूप चांगलं कलेक्शन. अजून पण तुम्ही बघू शकता डब्यांचे प्रकार आहेत. तुम्हाला उभे डबे हवे तर उभे डबे, हंडीमध्ये बरेचसे आहेत. आणि भरपूर असं कलेक्शन पितळेमध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार. हे काय बरं? हे मुखवासाचे डब्बे आहे, प्युअर ग्लास मध्ये आहे. अच्छा. गोल्डन प्लेटिंग आहे आणि कसं ओपन? आहे. अच्छा. मसाला मुखवास वगैरे घ्यायचा असेल तर असं ठेवू शकतो. आणि जर भरायचं असेल तर इथून मधून. अच्छा, वा. म्हणजे ह्याच्याप्रमाणे ग्लास प्रमाणे. अच्छा. किंवा पाणी प्यायला पण चांगले ना, पाणी लहान मुलांसाठी. बरोबर आहे तर पूर्ण पितळ. किंवा तीर्थ वगैरे आपण देवाजवळ भरून ठेवू शकतो. ते बघा तांबा आणि पितळेचं केलेलं आहे. आणि कुकर दादा दाखवा. वाव, पितळेचा कुकर हातात घेतल्यावर बघा वजन आहे. मस्तच आहे. काय किंमत असणार याची? पितळेचा कुकर 4000 पासून सुरुवात आहे त्याची. ही सगळ्यात लहान साईज आहे. ही सर्वात लहान साईज, याच्यापेक्षा मोठी पण आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लिटर प्रमाणे असेल ना. पितळेचा कुकर तो सुद्धा मिळणार आहे. आणि आपण मोदक पात्र पण बघूया. हे इडलीचं भांड. बापरे, काय छान आहे. इडलीचं पण पात्र आहे आणि कलई केलेलं आहे ना. पूर्ण कलई. मस्तच आहे बघा ना. एरवी तुम्ही म्हणजे हे जर काढलं एरवी भांडी म्हणून पण वापरू शकतोय ना. ढोकळा वगैरेची प्लेट आपण स्टीमिंग वगैरे. हा, स्टीम करू शकतोय किंवा इतर पदार्थ बनवू पण शकतो ना. पितळाचं भांड, कारण पितळेचं भांड आहे. भाजी बनवा, काही बनवू शकतो. खूप छान आहे. म्हणजे याचा वापर बराच होईल एकदा घेतल्यानंतर. आणि त्याची प्लेट बघा त्याच्यामध्ये. आणि मध्ये बघा हा स्टँड दिलेला आहे कमी जास्त करण्यासाठी. एक प्लेट हवी तर एक पण तुम्ही लावू शकता. पूर्ण कलई केलेली आहे ना ही. प्लेट पण कलई केलेली आहे. मस्त. म्हणजे हे इडली पात्र पण तुम्हाला मिळणार आहे पितळेचं. आणि बराच तुमचा वापर होणार आहे. इतर पण वस्तू तुम्ही याच्यामध्ये पदार्थ बनवू शकताय ना. खूप क्यूट आहे बघा ना. छानच आहे. पकडायला पण मस्त आहे. जसं इडली पात्र बघितलं तसं यांच्याकडे मोदक पात्र सुद्धा आहे नवीन पद्धतीचं. म्हणजे मस्तच आहे बघा. प्युअर तांब्यामध्ये. क्या बात आहे. जुनी आठवण आली हा एकदम. मस्त. हे बघा मोदक पात्र. याच्यामध्ये पाणी ठेवून पूर्ण तुम्ही मोदक वाफवू शकताय. छान मस्त वाटतं. पारंपरिक असं आहे भांड हे. काय असेल याची ही किंमत? 3000 पासून सुरुवात आहे. त्याच्यामध्ये पण साईज टोटल. अच्छा, बरं. आणि बऱ्यापैकी मोठं वजन आहे ह्याचं. आणि बघा ना ठसे किती सुंदर दिलेले तांब्याला. प्युअर तांबा तुम्हाला मिळणार आहे. आणि युनिक अशा वस्तू बघायला मिळाल्या. खरंच दादानी वेळ काढून आपल्याला ह्या सगळ्या वस्तू दाखवल्यात. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ऑनलाईन सुद्धा सुविधा आहे ना? अवेलेबल आहे. ऑल ओव्हर ठाणा, मुंबई, पॅन इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे. तुम्ही कधीही माझा कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या नंबरवर तुम्हाला एनी टाइम व्हॉट्सअपवर तुमचा ऍड्रेस वगैरे पाठवू शकता. तुम्हाला डिलिव्हरी घरपोच मिळणार आहे.
त्या ऍड्रेस आणि नंबर स्क्रीनवरती दादांचा दिलाय शॉपचा. तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही त्यांना विचारू शकता. खूप युनिक अशा वस्तू, मॉडेल नवीन घेतलेलं आहे पण जुन्या पद्धतीचं हे डबे, वेगवेगळं कलेक्शन आहे. अजून पण तुम्ही इथे भेट दिलीत का तुम्हाला बरंचसं असं साहित्य घेता येणार आहे. जुन्या वस्तू सुद्धा तुम्ही घेणार आहे. बायबॅक ऑफर्स वगैरे, तांबा पितळेची भांडी वगैरे सगळं घेणार आहे. तर जुनी मोड असेल तर तुम्ही ती घेऊन त्याच्या बदली नवीन घेऊ शकताय. वेगळ्या युनिक वस्तू आजच्या भागामध्ये बघायला मिळाल्या. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा मैत्रिणींना, म्हणजे त्या पण हे वस्तू घेता येतील त्यांना सुद्धा. आणि लाईक करा, कमेंट करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.